आज मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. आज 16 मार्च 2025 आहे आणि इथं आपण जो होळकर वाडा आहे रंगमहाल येथे आपण राजे मल्हारराव होळकर यांचं जयंतीचा आपण कार्यक्रम सादर करतोय. तर आपल्यासोबत आहेत दीक्षित गुरुजी. ते काही 2 शब्द सांगतील आपल्या पूजेविषयी. नमस्कार सर. आज या ठिकाणी चांदवडच्या रंगमहाल होळकरवाड्यामध्ये मल्हारराव होळकरांचा स्मरण दिन असल्यामुळे आमचे मित्र समाधानजी बागल प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस आणि भूषणजी जाधव इतिहासतज्ञ यांच्या हातून या ठिकाणी आपण पुण्यावाचन थोडक्यात केलेलं आहे. महाराजांचा अभिषेक पूजन या निमित्ताने केलेलं आहे आणि ह्या चांदवडच्या रंगमहालमध्ये होळकरवाड्यामध्ये आज या निमित्ताने या कार्यक्रमाचं औचित्य साधून मातोश्रींचं देखील आपण या ठिकाणी स्मरण केलेलं आहे. जर ही पूजा झाली त्याच्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे समाधान बागल आपल्याला 2 शब्द बोलतील. अखंड भारताला तलवारीच्या पात्यावरती राज्य करणारे आणि मल्हारबा आया असे म्हणून अखंड दुश्मन माघारी परतणारे असे मल्हारराव होळकर, सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा आज जन्मोत्सव. हे औचित्य अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी साध्य केलं आहे की मल्हारराव होळकरांचं जन्मगाव हे होळमुरुम आहे आणि होळमुरुम या गावी प्रत्येक वर्षी पूर्ण महाराष्ट्रातून एकच ठिकाणी जयंती साजरी होते. परंतु आपण ही चांदवडची नगरी आहे, ही होळकर नगरी आहे. या होळकर नगरी ही निजामांनी मल्हारराव होळकरांना एक युद्धाच्या विजयाच्या निमित्त हे बहाल केली होती. 1752 ही चांदवड नगरी मल्हारराव होळकरांना बहाल केली होती, म्हणजे जहागीर दिली होती. आणि तेच औचित्य साधून आपण विचार केला की फक्त होळमुरुम जन्मगावीच हे त्यांचा जन्मोत्सव साजरा हो असं नाही की ज्या ठिकाणी मल्हारराव होळकरांनी त्यांच्या पाऊलखुणा आखून ठेवल्या आहे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी मल्हारराव होळकरांच्या पाऊलखुणा आहे, ज्या ज्या ठिकाणी होळकरवाडे आहे, ज्या ठिकाणी किल्ले आहे, अशा ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी मल्हारराव होळकरांचा जन्मोत्सव साजरा करणार. आणि आपण असा उद्देश केला आहे की ज्या मल्हारराव होळकरांनी आपल्या मुलाप्रमाणे वागून अखंड भारताला एक सुवर्णपान म्हणून अहिल्यादेवी होळकरांना जागृत केलं, अहिल्यादेवी होळकरांना घडवलं. त्याच हा रंगमहाल, त्याच मातोश्रींनी या चांदवड नगरीमधून प्रशासन चालवलं आणि त्या ठिकाणी मातोश्रींनी प्रशासन चालवलं. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मल्हारराव होळकरांचा जन्मोत्सव जलाभिषेक करतो आहोत. नर्मदा आणि गोदावरी या तीर्थाने दोन्ही संगमाने आपण मल्हारराव होळकरांचा जलाभिषेक आज साध्य केला आणि यापुढे कायमस्वरूपीच या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होणार. पुढील काही दिवसातच आपण मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्ष आणि मल्हारराव जन्मोत्सव याचा संयुक्त असा सोहळा आपण येत्या 20 एप्रिल रोजी आपण या होळकरवाड्यामध्ये माननीय राम शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अखंड भारतातील होळकरशाहीचे अभ्यासक यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी मोठा भव्यदिव्य सोहळा साजरा करणार आहोत. आज आपण त्यांचा जन्मोत्सव असल्या कारणाने जलाभिषेक करून, नर्मदा गोदावरीचा जलाभिषेक करून त्यांचा हा सोहळा साजरा केला. धन्यवाद. जय मल्हार, जय अल्ल्या. आवाहित देवताभ्यो नमः. ध्यायामि ध्यानमवानार्थे अक्षदां अर्पयामि. पाद्य समर्पणम. पायाजवळ 2 वेळेस पाणी टाका. ओम एतावानस्य महिमा तु जायांश्च पूरुकाः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. पाण्याने पळी भरून घ्या. हस्तेषु अर्घ्यम्. ओम त्रिपादूर्ध्व उदयित पुरुकाः पादोस्येहा भवत् पुनः ततो विक्वम व्यक्रामत्साशनानशने अभि. महाराजांच्या दोन्ही खांद्यांवरती व्हायचं. पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभू रामचंद्र प्रसादेन गृहानार्घ्यं नमोस्तु ते. डोक्यावरून 2 वेळेस चांगलं पाणी टाका. अर्घ्यांतरेण मुखे आचमनीयं समर्पयामि. सर्वांगे स्नानीयं समर्पयामि. पंचामृत पूजनाख्येन पूर्वाराधनेन आवाहित देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधादिभिः संपूज्य प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. अभिषेकं कुर्यामि.
कुर्यात. तीर्थ ते घेतलं तरी चालेल. हो, पाण्याची बारीक धार धरा. हो, पाण्याची बारीक धार धरा. अभिषेकं कुर्यात्. ओं भूः ओं भुवः ओं स्वाहा हरि ओं. नमस्ते रुद्रमण्यवहुतोतैकवे नमः. बाहुव्यामुतते नमः. जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तयानस्तन्वा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः. जामिखुङ्गिरिशन्तास्ते विवर्गस्तवे शिवाङ्गिरित्रतां कुरु माहिंसीः. पुरुखं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा नः. सर्वमिञ्जगत यक्ष्मं सुमनासत. अध्यवोच्यदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिकहिश्च सर्वाञ्जम्बयन्. सर्वाञ्च जातु धान्योदराचीः परासुव. जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः. कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः. सर्वे खां वायिकवेदानाग्नरसो जत्साम सर्वे कामे वैणमे तद्वेदानाग्नरसेनाभिखिञ्जते. शान्तिः 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 सुशान्तिर्भवतु. अमृताभिषेकोऽस्तु. मूर्ती कपड्याला पुसून घ्या. मूर्तिं वस्त्रेण सम्मार्य नियोजितासने संस्थाप्य. जागेवरती ठेवून द्या. पुन्हा गंधाक्षत फूल भरा. इथे केले वस्रो वस्रार्थे अलंकारार्थे यज्ञोपवीतान्ते उपवस्रान्ते महावस्रान्ते आभूषणार्थे अक्षताम् अर्पयामि. प्रत्यक्षात् महावस्त्र समर्पणम्. जुवासुवासा परिभीतागात् संश्रयान् भवति जायमानः. तन्धीरास कवयोन्नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः. हर्गला ओम जत्पुरुखं व्यददुः कतिधा व्यकल्पयन्न. मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्येते. कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. पुष्पमालिकाम् अर्पयामि. 2 वेळेस पाणी ताटलीत सोडा. पात्रमध्ये धूपमाग्रापयामि. पात्रमध्ये दीपं दर्शयामि. पुन्हा एकदा नैवेद्य दाखवा. पुनर्नैवेद्यं प्राणाय स्वाहा. पानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. महाराजांना आपण घास खाऊ घालतो अशी 5 वेळेस कृती करायची. ते उचलायचं नाही, फक्त ऍक्शन करायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. नमस्कार करा. शीर्षोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. 2 वेळेस पाणी सोडा. मुखवासार्थे वीडा फुगी फल तांबूल द्रव्य दक्षिणाम् अर्पयामि. वंदन पूर्वक नमस्करोमि. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रति गच्छति. वंदन पूर्वक नमस्करोमि. हातामध्ये पाणी ज्ञानेन कृतपूजनेन आवाहित प्रधान देवता संगाय सपरिवाराय. पाणी सोडून द्या. प्रियंतान्नमम. अजून एकदा पाणी सोडा. तत्तद देवतार्पणमस्तु. अजून एकदा पाणी सोडा. तत्सद श्रीकृष्णार्पणमस्तु. ओके. व्हिडिओ बनवायचा प्लॅन. दोघांनी डोळ्यावर पाणी लावा. नमस्कार करा. ओम उदकोपस्पर्शः शरीरं मार्जयेत. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः. यजमानभाले माङ्गल्यतिलककरणं. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचम्य 3 वेळेस पाणी प्यायचं. चौथ्यांदा ताटलीत सोडायचं. डाव्या हातातून उजव्या हातामध्ये घ्या. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. चौथ्यांदा सोडून द्या.
ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। जलमादाय हतमति पाणी घ्या। प्रणमस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः। पाणी सोडून द्या। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूवर भुवस्वरुम् शांति सूक्त पाठः। ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः, पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः, शान्तिः वनस्पतयः, शान्तिर्विश्वे देवाः, शान्तिर्ब्रह्म शान्तिः, सर्वज्ञ शान्तिः, शान्तिरेव शान्तिः, सामा शान्तिरेधि। जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु, शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु। वृद्धान् विप्रान् गुरुवरिष्ठान् ज्येष्ठान् श्रेष्ठान् नमस्कृत्य 14 वेळेस नमस्कार करा। आपली इष्टदेवता कुलदेवतेचं स्मरण करा। आई वडिलांचं गुरूंचं स्मरण करा। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः। ओम लक्ष्मीनारायणाभ्या नमः। ओम उमामहेश्वराभ्या नमः। ओम वाणीहिरण्यगर्भाभ्या नमः। ओम शचीपुरन्दराभ्या नमः। ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम गुरुभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानदेवताभ्यो नमः। ओम वास्तुदेवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रदान आवाहित वरुणादि सकल देवताभ्यो नमो नमः। म्हणायचे पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु। नमस्कार करा। पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु। हस्ते अक्षतान् गृहीत्वा हातामध्ये अक्षता घ्या। सुमुखश्चैक दंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजां प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम्। येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरे। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। येषामिन्द्रिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानु ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। गणपतीला वाहून द्या। हस्ते साक्षतांजलमादाय उजव्या हातामध्ये 2 पळ्या पाणी घ्या। त्याच्यामध्ये 2 दाणे तांदळाचे टाका। प्रधान संकल्पः अद्य श्री विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञयः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणेत्रे शालिवानिशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने क्रोधिनाम संवत्सरे उत्तरायणे शिशिरतो मांगल्यप्रदमासोत्तममासे फाल्गुणमासे कृष्णपक्षे आद्याय च द्वितीयां शुभपुण्यतिथौ अद्यं वासरः वासरस्तु भानुवासरे अद्य दिवस नक्षत्रं च हस्तदिवस नक्षत्रे कन्यास्थिते वर्तमाने श्रीचन्द्रे मीनस्थिते श्रीसूर्ये वृषभस्थिते देवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि सत्सु एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां
शुभपुण्यतिथौ यजमानस्य गोत्रनाम उच्चारः. आपलं स्वतःचं नाव आडनावाचा उच्चार करा. गोत्र माहित असेल तर गोत्राचा उच्चार करा. ओम तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत. म्हणायचंय काश्यप गोत्रे कुले उत्पन्नः सकल भक्तजनानां प्रतिनिधी अंगभूतम् अहम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य स्थित आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थम मन ईप्सित मनोकामना सिद्ध्यर्थम लोके सभायां राजद्वारे व्यापारद्वारे सर्वत्र यश विजय कीर्ति लाभादि प्राप्त्यर्थम पूर्वक अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपताप निवारण पूर्वक विशेषतः मम सकल कुटुंबीय जनानां शरीरे सुआरोग्य प्राप्त्यर्थम पूर्वक नियोजित अंगीकृत व्यवसाये व्यापारे उद्योगे उत्तरोत्तर यश विजय कीर्ति लाभादि प्राप्त्यर्थम पूर्वक अद्य दिने मल्हारराव महाराजानां अखंडित कृपा प्रसाद कृपा आशीर्वाद कृपा छत्रेण प्राप्त्यर्थम पूर्वक अद्य दिने पुण्य स्मरण महापुण्य पर्वकाळ अंगभूतम सिद्धिविनायक वरुणादि देवतानां पूजन यथाशक्ति यथाभक्ति यथामीलित उपचार द्रव्यैः सकलं कर्म श्रद्धा भक्ती पूर्वक अहम आचरिष्ये. सरळ हाताने पाणी ताटलीत सोडून द्या. पुन्हा हातात पाणी सर्व सोडून द्या. पुन्हा हातामध्ये पाणी घेऊन सोडा. तत्रादौ निर्विघ्नता सिद्धिरथम महागणपती स्मरणंच करिष्ये. हात जोडा. बाप्पाचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. ध्यायामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. इथे तांदळाचे दाणे ठेवा. त्याच्यावर तो खालचा कलश ठेवा. स्ववाम भागे अक्षतपुंजोपरि कलशं संस्थाप्य वरुण देवतानां पूजनं. कलश कलश तांब्या. त्या तांब्यामध्ये गंध अक्षत फूल टाका. तुम्ही हळदी कुंकू टाका. ओम तत्वाजामि ब्रह्मणा वंदमानोस्तदा शास्ते जजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणेह बोध्युरुषं समान आयुः प्रमुखे भो वरुणय्यागच्छयतिष्ठ. ते तीर्थ टाका थोडस. जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकाहस्तानि खंगिनः ते काकं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसे. वरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधादिभिः संपूज्य प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. मत्समुद्रयाच्छाद्य. त्याच्यावर डावा हात ठेवायचा. मग उजवा हात ठेवायचा. अंगठे मोकळे करायचे. माशाची प्रतिकृती तयार होते. मनातल्या मनात वरुणाय नमः या मंत्राचा 8 वेळेस जप करा. ओम वरुणाय नमः 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 इति 8 वारं जपेत. हात काढून घ्या. त्याच्यातल्या पाकळ्यांनी त्याच्यातलं पाणी तुमच्या दोघांच्या अंगावर पूजा साहित्यावर सगळीकडे शिंपडा. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः सर्वं शुचिः. वरुणाय नमः. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. जम्बुकाय विद्महे पाशस्ताय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात्. हस्ते पुष्पाक्षदान गृहीत्वा दीपार्चनम्. ह्या पाकळ्यांवरती सर तुम्ही हळदी कुंकू टाका. चंद्रमा मनसो जात चक्षोः स्वरजो अजायत श्रोत्राद्वायुष्य प्राण
प्राणस्य मुखादग्निरजायत. लावलेल्या दिव्याला ताटलीत वाहून द्या. कर्मसाक्षी दीपनाथाय नमः. प्रातःपूजनार्थे सर्वोपचारार्थे गंधादिभि संपूज्य प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. प्रार्थयेत दिव्याची प्रार्थना करा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. हस्ते पुष्पाक्षदान गृहीत्वा स्व आसन भूमी पूजनम. तुम्ही ज्या आसनावरती बसलात त्या आसनाला वाहून द्या. स्योना पृथिवीनो भवान रक्षरानिवेशने गच्छानः शर्मस प्रताः. आसनस्थभूम्ये नमः. सुखासनाय नमः. आधारशक्तये नमः. भूमिदेव्यै नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. जमिनीला दोन्ही हात लावा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यां. पादस्पर्शं क्षमस्व मे. नमस्कार करा. भूमिदेव्यै नमः. भारतभूम्ये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. सूर्यनारायणाचं स्मरण करा. उदुत्यंजात वेद संदेवं वहन्ति केतवः. दृशे विश्वाय सूर्यं जगद्बीजाय नमः. सूर्यनारायणाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. जलमादाय हातामध्ये पाणी घ्या. अनेन कृतपूजनेन आवाहित साक्षी देवता पाणी सोडून द्या. प्रियंतान्न मम तत्तदेवतार्पणमस्तु. हस्ते अक्षदान गृहीत्वा हातामध्ये अक्षदा घ्या. गणपती बाप्पाचं स्मरण करा. गणपतिर्ध्यानम्. ओम सोमानगस्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते कक्षीवंतंज औषिजाः. चौरंगावरच्या गणपतीला वाहून द्या. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. ध्यायामि ध्यानमवाहनार्थे अक्षदाम् अर्पयामि. पाद्य समर्पणम्. पोळीभर पाणी बाप्पावरती टाका. आपोहिष्टामयो भुवस्थान ऊर्जे दधातन महिरणाय चक्षसे. करंगळी शेजारच्या बोटाने गंध लावा. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्य तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. चंदनं समर्पयामि. चंदनोस्य परि अक्षदाम् अर्पयामि. अक्षतवा हळदी कुंकुवः. देवस्य पत्न्यै नमः. रिद्धे नमः. सिद्धे नमः. परिमल सकल सौभाग्य द्रव्यमर्पयामि. फुलांच्या पाकळ्या वा. कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि. ऋतुकालोद्भव पुष्पम् अर्पयामि. 2 वेळेस पाणी ताटलीत सोडा. ताम्रपात्रमध्ये धूपमाग्रापयामि. पात्र उजव्या पात्रमध्ये धूपमाग्रापयामि. पात्रमध्ये दीपं दर्शयामि. यथालाभ नैवेद्यमर्पयामि. खोबऱ्याच्या वाटीभोवती हाताने पाणी फिरवा. नाभ्या आसीदंतरिक्षकं. तुम्ही तिकडच्या. ओम नाभ्या आसीदंतरिक्षकं शीर्ष्णोर्देवो समवर्तत. पदभ्यां भूमिर्दिशाः श्रोत्रः तथा लोकाम कल्पयन्. नैवेद्यमर्पयामि. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. मुखवासार्थे वीडः फुगिफलताम्बूलं द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि. वंदनपूर्वकं नमस्करोमि. मंत्रपुष्पांजलिः. हातामध्ये अक्षदा फुलं घ्या. आपले डोळे मिटून घ्या. मनामध्ये जी काही इच्छा असेल ती बाप्पाला मनातल्या मनात सांगा. प्रार्थयेत प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरोणि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवे. हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च. पुष्पांजलिर्मया दत्तं ग्रहाण परमेश्वर. बाप्पाला वाहून द्या. चरणकमलेभ्यो मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. डाव्या हातामध्ये नारळ घ्या. उजव्या हाताने त्याच्यावर पळीभर पाणी टाका. लेफ्ट हँडमध्ये उजव्या हाताने पळीभर पाणी टाका. गंधाक्षत फूल नारळावरती ठेवा. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक. भक्तानाम भयंकरता त्राता भव भवार्णवाद. द्वैमातुर कृपा सिंधू शाणमातुराग्रज प्रभो. वरदत्वं वरं देहि वांछितं वांछितार्थत. दोन्ही हातामध्ये नारळ पकडा. म्हणायचे अनेन सफल अर्घ्य दान फलदोस्तु सदा मम. सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थ विशेष अर्घ्य नारिकेल फल समर्पयामी. चौरंगाला स्पर्श करा. सरांच्या कपाळी सावकाश ते नारळ लावा. तुमच्या स्वतःच्या कपाळी लावा. जी काही मनोकामना आहे बाप्पाला मनातल्या मनात सांगा आणि नारळ जागेवरती ठेवून द्या. विशेषार्घ्यं समर्पयामी. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. प्रार्थयेत. हात जोडा. लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदक प्रियं. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. हातामध्ये पाणी घ्या. अनेन कृत
पूजनेन आवाहित सिद्धिविनायक देवता संघाय सपरिवाराय पाणी सोडून द्या प्रियंतान्न मम तत्सद गणेशार्पणमस्तु स्वस्ति पुण्याः वाचनम जमिनीला दोन्ही हात लावा महिद्यौः पृथिवी च न इमं यज्ञं मिमिक्षतां पिप्रितान्नो भरेमभिः चौरंगावरच्या गव्हाला हात लावा त्याचप्रमाणे ओखदयाः समवदन्त सोमेण सह राज्ञा जस्मै क्रीणोति ब्राह्मणस्तग् राजन् पारयामसि कलशाला हात लावा पुढे सरकून घ्या आजिग्र कलशं मज्जात्वा विश्यन्त्वेन्दवः पुनरुर्जानि वर्तस्वसानः सहस्रं दुक्षोरुधारा पयस्वते पुनरम्मा विशताद्रैः खालच्या तांब्यातलं पोळीभर पाणी वरच्या कलशात टाका इमं मे वरुण श्रुते अवमध्याच मृडय त्वामवस्युराचके सर तुम्ही कुंकू टाका त्वां गंधर्वा अखणौ स्वामिन्द्रस्त्वां बृहस्पतिः त्वामुकदे सोमो राजा विद्वान्यक्ष्मादमुच्यत एक सुपारी सुट्टा पैसा टाका दोघांनी हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत सदाधार पृथिवीन्द्यामुते मांकस्मै देवाय विखा विधेम नारळ कलशावरती ठेवा पूर्णादर्वे परापत सुपूर्णा पुनरापत वस्नेव विक्रीणावः इखमूर्जं शतक्रतो वरुणाय नमः सुप्रतिष्ठिताः वरदाः भवत 4 वेळेस पाणी खालच्या ताटलीत सोडा वरुणाय नमः पादयोः पाद्यमस्तेश्वरघ्यां मुखे आचमनीयं सर्वांगे स्नानीयं समर्पयामि चतुर्दिक्षु पूजनम कलशाला 4 दिशांनी गंध लावायचं अक्षत लावायचे वरच्या कलशाला थोडंसं असं टच करा पूर्वे ऋग्वेदाय नमः खालून वर लावायचं पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि नारळाला गंध लावा मध्ये पांपते वरुणाय नमः चंदनं समर्पयामि तुम्ही अक्षत लावा चंदनोस्य पर्यक्षदाम् अर्पयामि दोघांनी फुलवा वरुणाय नमः कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पम् अर्पयामि 2 वेळेस पाणी ताटलीत सोडा पात्रमध्ये धूपमागरापयामि दीपं दर्शयामि यथा लाभ नैवेद्यमर्पयामि द्रोणांभूती हाताने पाणी फिरवा नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णोर्द्यौः समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकाम् अकल्पयन् तुम्ही तिकडच्या द्रोणाभूती पाणी फिरवा नैवेद्यमर्पयामि हस्तमुख प्रक्षालनमुत्तरापोषणं मुखवासार्थे वीडा फूगिफलताम्बूलं द्रव्य दक्षिणाम् अर्पयामि वन्दनपूर्वकं नमस्करोमि जम्बुका विद्महे पाशहस्ताय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात् अनेन कृतपूजनेन वरुणाय संगाय सपरिवाराय पाणी सोडून द्या प्रियंतान्न मम तत्सद वरुणार्पणमस्तु हस्ते अक्षदान गृहीत्वा हातामध्ये अक्षदा घ्या महाराजांचं स्मरण करा ओम माजो देवेभ्य आतपतिजो देवानां पुरोहिताः पूर्वोज्यो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मये महाराजांना वाहून द्या आवाहित देवताभ्यो नमः ध्यायामि ध्यानमभानार्थे अक्षदाम् अर्पयामि फुलाने पाणी शिंपडा ओम थोडंसं पाणी शिंपडायचं आपो इष्टामयो भुवस्थान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे पादयोः पाद्यं समर्पयामि करंगळी शेजारच्या बोटाने सावकाश गंध लावा अक्षत लावा एवढं गंध लावा थोडंसं लावायचं ओम स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्य तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः अक्षत लावा चंदनं समर्पयामि चंदनोस्य पर्यक्षदाम् अर्पयामि परिमल सकल सौभाग्य द्रव्यमर्पयामि कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि पुष्पमालिकाम् अर्पयामि यत्पुरुखं व्यददुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरु पादा उच्यते माल्यादिनि सुगंध्यानि मालत्यादिनि वै प्रभो मयारितानि पूजानि पुष्पार्थं प्रतिगृह्यताम् कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि पुष्पमालिकाम् अर्पयामि मातोश्रींना बुक्का लावा हार घाला ओम अम्बे अम्बिकें बालिकेन मानयति कश्चन स सत्यश्वकाः सुभद्रिकां काम्पेलवासिनीम् आवाहित देव्यै नमः सर्वोपचारार्थे गंधादिभिः सम्पूज्य हात लावा ना गंधादिभिः सम्पूज्य प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः 2 वेळेस पाणी ताटलीत सोडा ताम्र
पात्रमध्ये धूपमाग्रापयामी पात्रमध्ये दीपं दर्शयामी खाली पाण्याचा चौकोन करा आज चतुष्कोण मंडलम कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय ठीक आहे नैवेद्यपात्रं निधाय दृष्टिदोषपरिहारार्थं पुष्पैः आच्छाद्य आसादितपक्वान्यनैवेद्यमर्पयामि नैवेद्यभूती हाताने पाणी फिरवा अन्नापादेन्नस्य नो देज्जनमेवस्य शुक्मिणः प्रप्रदातारन्तारिक ऊर्जन्नो देहि द्विपदे चतुक्पदे नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यमर्पयामि 2 वेळेस पाणी ताटलीत सोडा दोघांनी मुखवासार्थे विडा फुगी फल तांबूल द्रव्य दक्षिणां अर्पयामि वंदनपूर्वकं नमस्करोमि आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रतिगच्छति वंदनपूर्वकं नमस्करोमि जलमादाय अनेन कृतपूजनेन आवाहित सकल प्रधान देवता संघाय सपरिवाराय पाणी सोडून द्या प्रियेतान्न मम तत्तदेवतार्पणमस्तु पाणी सोडून द्या तत्सद श्रीकृष्णार्पणमस्तु यस्य स्मृत्याचना मुक्त्या तपो यज्ञक्रियादिषु न्यूनं संपूर्णता यान्ति सद्यो वंदे तमच्युत 7 वेळेस नमस्कार करा ओम अच्युताय नमः गयाय नमः गदाधराय नमः पुंडरीकाक्षाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णुस्मरणात् तत्सर्वं परिपूर्णोस्तु अस्तु परिपूर्णः तत्तदेवतार्पणमस्तु सोडून द्या तत्सद श्रीकृष्णार्पणमस्तु जदा बध्नन्दाक्षायणा हिरण्यग्निशतानीकाय सुमनस्यमानाः तन्म आबध्नामि शतशारदायाजुष्माञ्जरदष्टिर्यथा सम्मो येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलो तेन त्वा प्रतिबध्नामि रक्षे माचलमाचलो उजवाच यदा बध्नन्दाक्षायणा हिरण्यग्निशतानीकाय सुमनस्यमानाः तन्म आबध्नामि शतशारदाया जुष्माञ्जरदष्टिर्यथा सम्मो येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलो तेन त्वा प्रतिबध्नामि रक्षे माचलमाचलो जितके दिवस राहील तितके दिवस धागा राहू द्यायचा देवापुढे प्रसाद ठेवा पानावरती ठेवून बाकीचं घेऊन जा जलाभिषेक करायचं होतं महाराजांचं मूर्ती काय अडचण नाही चालतं त्याला काय अडचण काय अडचण नाही बरं ठीक आहे